सृजेति सिन्धुर्वदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसारासन्नास्त्रिविघ्नानां या कुन्देन्दुतुषारहरदौरः या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापहा मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दं माधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। पाहता पाहता हा चातुर्मास्य संपत आहे। कार्तिक एकादशी कधी आली ती आपल्याला कळली नाही। आपल्या या चातुर्मास्य प्रवचनाची सांगता व्यंकटेश स्तोत्राने करावी अशी आमच्या कन्येने विनंती केली आणि असं म्हणतात की आता उद्या हे प्रसिद्ध होईल, पण आज आहे काय बालदिन, म्हणजे बालहट्ट, स्त्रीहट्ट आणि राजहट्ट पुरवावं लागतात। हा बालहट्ट आहे, लेकीने केलेला हट्ट आहे आणि त्यासाठी आज ह्या कार्यक्रमाची सांगता म्हणून आपण व्यंकटेश स्तोत्राचं थोडं चिंतन करूया। आज हे 86वं चिंतन पुष्प आपण श्री पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो। श्री गणेशान्मा श्री व्यंकटेशाय नमः। ओम नमोजी हेरंबा सकळादी तू प्रारंभ, आठवणी तुझे स्वरूप शोभा वंदन भावे करीतसे। नमन माझे हंसवाहिनी वाघ वरदे विलासिनी, ग्रंथ वदवा वदावया निरूपणी भावार्थकाणी दया माझी। नमन माझे गुरुवर्या प्रकाश रूप तू स्वामिया, स्फूर्ती द्यावी ग्रंथ वदावया जेणे श्रोत्या सुख वाटे। नमन माझे संत सज्जना आणि योग्या मुनिजना, सकळ श्रोतया साधुजना नमन माझे साष्टांगी। ग्रंथायका प्रार्थना शतक महादोषासी दाहक, तो शोनिया वैकुंठनायक मनोरथ पूर्ण करील। या व्यंकटेश स्तोत्राच्या प्रारंभी मंगलमूर्तीचं स्तवन केलेलं आहे। हंसवाहिनी आणि वाग्देवी सरस्वतीला वंदन केलेलं आहे। ज्याच्या कृपेने आपल्याला ज्ञानचक्षु प्राप्त होत आहेत त्या गुरुना वंदन केलेलं आहे। संत सज्जनांना वंदन केलेलं आहे, योगी जनांना वंदन केलेलं आहे, मुनिजनांना वंदन केलेलं आहे। सकळ श्रोतया साधुजना नमन माझे साष्टांगी। सगळ्या श्रोत्यांना नमन केले का? वक्ता तो वक्ताच नव्हे श्रोतेन्विण। तुम्ही श्रोते भगवन मूर्ती, तुम्ही नुसते श्रोते नाहीत, तर तुम्ही भगवंताच्या मूर्ती आहात, म्हणून श्रोत्यांना वंदन केलेलं आहे। जय जय आजी व्यंकटरमणा दया सागरा, परिपूर्णा परंज्योती प्रकाश गहना, करतो प्रार्थना श्रवण कीजे। हे व्यंकटेशा, तू दयेचा सागर आहेस आणि परंज्योती तू आहेस। आता हिला ज्ञानज्योत म्हटले। अंतरीचा ज्ञान दीप मालवू नको रे, हरिभजना वीण काळ घालू। ही ज्योत आहे साक्षीला। परंज्योती प्रकाश गहना, करीतो प्रार्थना श्रवण कीजे। जननी परित्वा पाळिले,
पितया परित्वा सांभाळिले, सकळ संकटापासून रक्षले, पूर्ण दिले प्रेमसुख. हे भगवंता, तू माझा सांभाळ आईसारखा केलास. आता आई, देवाला आई का म्हणते? पुत्राचे सहस्त्रापराध माता काय मानी त्याचा खेद आहे. हे देवा, आम्ही तुला माऊली म्हणतो, विठू माऊली. जरी बाप तू या साऱ्या जगाचा, परी आमुची तू विठू माऊली. हे भगवंता, तू आमचं आईसारखं रक्षण केलेस आणि पित्यासारखा सांभाळ केलायस. वडील आपला सांभाळ करतात, ते कसं आपल्याला तयार करत असतात. वडील कर्तव्य कठोर असतात ते. म्हणजे एकाच वेळेला तू मायाही करतोस आणि एकाच वेळेला आम्ही मार्ग चुकत असेल तर आम्हाला मार्गदर्शनही करतोस, शिक्षाही करतोस, पुन्हा सन्मार्गावर येण्यासाठी प्रयत्न करतोस. सकळ संकटापासून रक्षले, पूर्ण दिले प्रेमसुख. तू हे परमेश्वरा, तू आमचं सर्व संकटापासून रक्षण केलेस आणि आम्हाला सुख प्राप्त करून दिलेस. हे अलौकिक जरी मानावे तरी जगे, सृजिले आघवे, जनक जननीपण स्वभावे, सहजची आले अंगासी. आता तुला आई वडिलाची आम्ही का उपमा दिली? सहजची सृजिले, हे सगळं विश्व तू निर्माण केलंयस. आता ज्यांनी निर्माण केले त्याला आम्ही काय म्हणतो? आई वडील म्हणतो ना. सकळ तरी जग हे सृजिले आघवे, हे सबंध विश्व तू निर्माण केलंयस. आणि ज्यांनी निर्माण केलं तो कोण आहे? आई वडील आहे. तरी जग हे सृजिले आघवे, जनक जननी पण स्वभावे, सहज आले अंगासे. आणि त्यामुळे तुझ्याकडे आईचंही कर्तव्य आलं आणि वडिलाचंही कर्तव्य आलं. जनक जननी पण स्वभावे, सहज आले अंगासे. दीननाथा प्रेमासाठी, भक्त रक्षले संकटी, प्रेम दिले अपूर्व गोष्टी, भजनासाठी भक्तांच्या. देवा, तू कसा आहेस? दीनानाथा प्रेमासाठी, ज्याने तुझ्यावरती प्रेम केलंय त्यांच्या प्रेमासाठी तू त्यांच्यासाठी धावून जातोस. काय म्हटलंय बघा? दीनानाथा प्रेमासाठी. प्रेमासाठी याचा अर्थ काय? ज्याने तुझ्यावरती प्रेम केलंय त्यांच्यासाठी, त्या भक्तांसाठी तू धावून जातो. दीनानाथा प्रेमासाठी, भक्त रक्षले संकटी. तुझ्यावरती प्रेम करणारी जी भक्त मंडळी आहेत त्यांचं तू संकट काळामध्ये रक्षण केलेस. प्रेम दिले अपूर्व गोष्टी, भजनासाठी भक्ताच्या. आणि भक्त जे तुझं नामसंकीर्तन करतात, जे मनापासून प्रेमाने तुझं नामसंकीर्तन करतात, त्यांच्या प्रेमासाठी त्या नामसंकीर्तनामध्ये तू हजर राहतो. का? प्रेमाची गोडी आहे तुला. आता परिसावी विज्ञापना, कृपाळू लक्ष्मी रमणा, मज घालून गर्भादाना, अलौकिक रचना दाखवली. हे भगवंता, तू मला जन्माला घातलंयस आणि काय दाखवलं? अलौकिक रचना दाखवली. हे सबंध विश्व मी जे पाहतोय ना देवा, हे तुम्हाला जन्माला घातलं म्हणून पाहतोय. तू निर्माण केलेली ही सृष्टी आनंदमय आहे, कारण तू स्वतः आनंदमय आहेस. म्हणून हे जग पण आनंदमय आहे. आनंदी आनंदगडे, जिकडे तिकडे चोहीकडे नभात भरला. तू आनंद स्वरूप असल्यामुळे ही सृष्टी सुद्धा सगळी आनंदमय आहे. आणि ही आनंदमय सृष्टी पाहण्याचं भाग्य आम्हाला तुझ्यामुळे प्राप्त झालेलं आहे. आता परिसावी विज्ञापना, कृपा आडवा लक्ष्मी रमणा, मज घालून गर्भाधाना, अलौकिक रचना दाखवली. तुझं न जाणता झालो कष्टी, आता धूड तुझे पायी घातली मिठी. पण देवा, जन्माला आल्यानंतर काय झालं? या प्रपंचाच्या रहाट गाडग्यामध्ये मी तुला विसरून गेलो आणि तुला विसरल्यामुळे आमच्यावरती नाना प्रकारची संकट आली. तुझं न जाणता झालो कष्टी. तुला जाणलं नाही, तुला प्राप्त करून घेतलं नाही, म्हणून आम्ही कष्टी झालो, दुःखी झालो. तुझं न जाणता झालो कष्टी, आता धूड तुझे पायी घातली मिठी, कृपाळवा जगजेठी, अपराध पोटी घाली माझे. देवा, आता मी तुला शरण आलोय.
तुझ्या पायाला मी मिठी घातली, घट्ट चरण धरलेले आहेत. माझे अनंत अपराध तू पोटात घाल. अपराध पोटी घाली माझे अपराधांच्या राशी भेदून गेल्या गगनाशी. बरं देवा, एखादा अपराध केला असला तर गोष्ट निराळी आहे ना. माझ्याकडे एवढे अपराध झाले की जमिनीपासून आकाशापर्यंत सगळे एकावर एक रचले तर किती उंची होईल त्याची, जमिनीपासून आकाशापर्यंत. काय म्हणले पहा, माझे अपराधांच्या राशी भेदून गेल्या गगनाशी, दयावंता ऋषिकेशी आपल्या ब्रिदासी साच करी. देवा, माझ्याकडनं किती अपराध झाले. कायेन वाचा मनसेंद्रियेर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात. माझ्याकडून किती प्रकारचे अपराध झाले. कायेन, शरीराने काय अपराध झाले, वाचेने काय अपराध झाले, मनाने काय अपराध झाले, सांसर्गिक अपराध आहेत. असे अनेक प्रकारचे अपराध माझ्याकडनं झालेले आहेत. दयावंता ऋषिकेशी आपल्या ब्रीदासे सत्य करी. देवा, तू तुझं ब्रीद सांभाळ. काय ब्रीद आहे देवाचं? जे पतित आहेत त्यांना पावन करण्यासाठी मी अवतार धारण केलाय. काय म्हणतो परमेश्वर? जे पतित आहेत त्यांना पावन करण्यासाठी मी आहे, त्यांची पाप नाहीसं करण्यासाठी मी आहे. हे तुझं ब्रीद आहे. मग ते ब्रीद सांभाळ. पतित पावन, नामदेव महाराज सुद्धा काय म्हणतात, पतित पावन नाम ऐकुनी आलो मी द्वारा. देवा, तू पतित पावन आहेस असं ऐकून मी तुला शरण आलो आहे. माझे अपराधांच्या राशी भेदून गेल्या गगनाशी, दयावंता ऋषिकेशी आपल्या ब्रीदासी सत्य करी. पुत्राचे सहस्त्र अपराध माता काय माने तयाचा खेद, देवी तू कृपाळू गोविंद माय बाप वदला गे. मुलांनी हजारो अपराध केलेत, आई त्या सगळ्या अपराधांची क्षमा करते. तसं देवा, मी पण तुझं लेकरू आहे ना, मग माझ्या सगळ्या अपराधांची क्षमा कर. माझी आई वडील तूच आहे. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधू सखा त्वमेव, त्वमेव विद्याद्रोणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. पुत्राचे सहस्त्र अपराध माता काय माने त्यांचा खेद, तेवी तू कृपाळू गोविंद मायबाप मजला गे. उडदा माझी काळे गोरे काय निवडावे निवडणारे, उचिली या वृक्षाची फळे मधुर कोठून असतील. देवा, काळे उडीद घेतले, उडदा माझी काळे गोरे. आता सगळेच उडीद काळे आहेत, तिथं गोरे कुठनं शोधायचे. तशी माझे सगळ्या अपराधांच्याच राशी आहेत, त्यात चांगलं पुण्य कुठं शोधायचं म्हणाले. हराटी लागे मृतता कोठून असेल कृपावंता, पाषाणाशी गुलमलता कैशा परी फुटतील. देवा, एखादं फळ कठीण असतं. आता कवट आहे, वर्ण कठीण आहे, त्याला कोमलता कशी येईल. किंवा दगडाला काय कठोरपणा आहे. मातीतनं एखादं वरती येतो वृक्ष, दगडाचे पाषाणाशी गुलमलता कैशा परी फुटतील. दगडाला कसे पालवी फुटेल. अपाद मस्तकाशी अन्यायी परी तुझे पदरी पडलो पाही. अपाद मस्तक म्हणजे पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत सगळं शरीर माझं अपराधानेच भरलेलं आहे. डोळ्याने पाहू नये ते पाहिलंय, कानाने ऐकू नये ते ऐकलंय, तोंडाने बोलू नये ते बोललोय, हाताने कर्म करू नये ती केली, पाय जिकडे जाऊ नये तिकडे फिरले. अपाद मस्तक, पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत सगळं अपराधच आहे. प्रत्येक अवयवाकडून माझ्याकडून अपराध झालेला आहे. अपाद मस्तकावरी अन्यायपरी तुझे पदरी पडलो पाहे, आता रक्षण नाना उपाय करणे तू उचित. देवा, आता तुला शरण आलो. पदरी पडला आणि पवित्र झाला म्हणतात ना, तसं देवा आता तुला शरण आलो. आता माझं रक्षण करणं काम तुझं आहे. समर्थाचे घरीचे श्वान त्यासे सर्वही देती मान, तैसा तुझा म्हणतो दिन हा अपमान कवणाचा. मी तुला आपला म्हणतो, तुझा मी म्हणवी तसे. देवा, मी कुणी मला विचारलं तू कुणाचा आहे, मी सांगतो गजानन महाराजांचा आहे. तुझा मी म्हणवी तसे. देवा, आता मी मला स्वतःला तुझा म्हणतोय. मी पांडुरंगाचा आहे असं म्हणतो, मी व्यंकटेशाचा आहे असं म्हणतो. आता माझी लाज कोणाला? तुला आहे. देवा, ज्याप्रमाणे एखाद्या श्रीमंता घरच्या कुत्र्याला सुद्धा लोक मान देतात, मी तर तुझा दास आहे ना.
मग समाजात मला मान आहे, तो तुझा दास आहे म्हणून मान आहे, एरवी मला मान कुठला आहे? समर्थाचे घरचे श्वान त्याशी सर्वही देती मान, तैसा तुझा म्हणवितो दिन हा अपमान कवणाचा. लक्ष्मी तुझे पायातळी आम्ही भिक्षेची घालून जोडी, रेणे तुझी ब्रिदावडी कैशी राहील गोविंदा. देवा, आता आम्ही तुझे भक्त आहेत. तुझी श्रीमंती काय वर्णन करावी? प्रत्यक्ष लक्ष्मी तुझे पाय दाबते, तुझी चरणसेवा पांडुरंगा, तुझी चरणसेवा करते. कोण? लक्ष्मी. आता ज्या भगवंताची आम्ही सेवा करतोय त्याची पत्नी लक्ष्मी ही त्याची चरणसेवा करते. मग एवढं असून देवा आम्हाला दारिद्र्यात का ठेवलं? आई वडील श्रीमंत आणि मुलगा दरिद्री, हे शोभते का म्हणले तुला? लक्ष्मी तुझे पायातळी आम्ही भिक्षेची घालून जोडी, येणे तुझी ब्रिदावडी कैशी राहील गोविंदा. लोक काय म्हणतील? श्रीमंताचा मुलगा आणि भीक मागतो म्हणतील. शोभेल का तुला? त्या श्रीमंताला शोभेल का आपला मुलगा कोणाकडे भीक मागायला लागला? तर नाही शोभणार. तसं देवा आम्ही जर लोकांकडे काही मागायला लागलो तर तुला कमीपणा येईल ना. कुबेर तुझा भांडारी आम्हा फिरशी दारोदारी, यात पुरुषार्थ मुरारी काय तुझला पह्याला. अरे देवा, प्रत्यक्ष कुबेर तुझा भांडारी आहे आणि एवढा असून आम्हाला दारोदार फिरवतोस तू भिक्षा मागण्यासाठी. द्रौपदीसी वस्त्रे आनंदा देत होता असे भाग्यवंता, महारागी कृपणता कोठून आणली गोविंदा. देवा, आम्ही तुझं चरित्र ऐकले बरं का, लक्षात ठेव. त्या दुःशासनाने त्या द्रौपदीच्या वस्त्राला हात घातला तर तू त्या द्रौपदीला एवढी वस्त्र दिलीस की ती वस्त्र फेडता फेडता त्याला मूर्छना येऊन गेली दुःशासनाला. म्हणजे द्रौपदीला तू मदत केली आहेस, वस्त्रदान केले, वस्त्र दिलेली आहेस, तिला तिच्या संकटातनं वाचवलेस, हे मी ऐकलेलं आहे. मग त्या द्रौपदीला वस्त्र देताना तू मागे पुढे पाहत नाही, तर आमच्याबरोबरच एवढी कृपणता कुठून आणलीस? द्रौपदीशी वस्त्रे आनंदा देत होता असे भाग्यवंता, महालागी कृपणता कोठून आणली गोविंदा. मावेची करून द्रौपदी सती अन्य पुरवली मध्यरात्री, ऋषींच्या बैसल्या पंक्ती तृप्ती केल्या क्षणमात्रे. त्या दुर्वास ऋषीने असंख्य ऋषी घेऊन आलेला होता. सूर्यास्त झाल्यानंतर एकदा का द्रौपदींनी थाळी पुसून ठेवली की मग त्यातनं अन्न येत नव्हतं. दुर्वास 1000 शिष्य घेऊन आले. मग भगवंता तू काय केली? मावेची द्रौपदी तयार केली, मायेची द्रौपदी तयार केली आणि तिच्याकडनं असंख्य ऋषींना तू तृप्त केलंस. मावेची करून द्रौपदी सती अन्ने पुरवली मध्यरात्री, ऋषींच्या बैसल्या पंक्ती तृप्त केल्या क्षणमात्रे. अन्नासाठी दाही दिशा मातृषी जगदिशा. आता हजारो ब्राह्मणा त्या ऋषींना तू जेवायला घातलं मध्यरात्री आणि आम्हाला मात्र अन्नासाठी दाही दिशा, आम्हा फिरविसी जगदिशा. आणि आम्हाला अन्नासाठी दाही दिशाला जावं लागतं. कुठे जन्म पंढरपूरला आलोय, कुठे कल्याणला. अरे अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविसी जगदिशा. अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविसी जगदिशा. कृपाळवा परमपुरुषा करुणा कैसी तुझने. देवा, तुला कशी आमची करुणा येत नाही रे? सगळ्यांच्या मदतीला तू धावतो. म्हणजे आम्ही एकट्याने काय घोडं मारले? आम्हाला का तू मदत करत नाहीस? अंगीकार्या शिरोमणी तुझं प्रार्थितो मधुरवचने, अंगीकार केल्या धनी मज हातीचे न सोडावे. अरे कित्येक लोकांना तू आपलंसं केलेस. म्हणजे ज्याच्या मागे तू उभा राहिलास ना त्याला आयुष्यात काहीच कमी पडलं नाही. का पडलं नाही? त्याचा तू अंगीकार केलास म्हणून. एखादे असे विचार करा की गरिबार घरची मुलगी आहे आणि एखाद्या श्रीमंत मुलाने तिचा अंगीकार केला, म्हणजे ती मुलगी त्यांना पसंत पडली, गुणाने संपन्न होती. मग श्रीमंताने सांगितलं ही तुमची मुलगी आमच्याकडे सून म्हणून द्या. आता ती गरिबा घरची मुलगी ज्यावेळेला ती श्रीमंता घरची सून होईल त्यावेळेला तिला काय होईल? एका क्षणात ती कोठ्याधीश होऊन जाते. ज्या वेळेला त्यांनी तिचा स्वीकार केला, एकदा मंगलाष्टक झाली, गळ्यात हार घातला की त्याच्या संपत्तीची ती भागीदारीनं होऊन जाते. निम्म्या इस्टेटीची वाटेकरी झाली ती. म्हणजे त्या श्रीमंताने गरीब स्त्रीचा स्वीकार केल्याबरोबर ती ऐश्वर्य संपन्न होते. मग देवा तू आमचा स्वीकार कर, म्हणजे मग आम्हाला लोकांपुढे हात पसरायची वेळ येणार नाही. अंगीकार या शिरोमणी तुझं प्रार्थितो मधुर वचने, अंगीकार केली आज आणि मज हातीचे न सोडावे. तू अनेकांचा अंगीकार केलाय, आपलंसं केलेलं आहेस.
त्यांच्या मदतीला तू धावला. आम्ही सगळं तुझं चरित्र वाचलेलं आहे देवा. समुद्रे अंगीकारला वडवा तिने अंतरी होत असे विवळ ऐसे सर्व काळ अंतरी साठविला तयाने. वडवानळ नावाचा अग्नी होता, त्याला कोणी जवळच घेना, कारण ज्याच्याजवळ जाईल त्याला भस्म करायचं. तो वडवानळ नावाचा अग्नी समुद्राकडे गेला आणि सांगितलं मला तुझ्या पोटात बसायला स्थान दे. त्या समुद्राने त्या वडवानळ नावाच्या अग्नीला आपल्या पोटामध्ये स्थान दिले. म्हणजे समुद्राच्या खाली कोण आहे? वडवानळ नावाचा अग्नी आहे. समुद्राने त्याला पोटात स्थान दिले. आपण लावारस बघतो ना. मग एवढा मोठा अग्नी त्या समुद्राच्या पोटात आहे, त्याला आता चटके बसत असतील का नाही? पण स्वतःला त्रास झाला तरी त्यांनी त्या अग्नीला सांगितलं नाही तू बाहेर निघून जा म्हणून. एकदा का अंगीकार केला की मग त्याचं काय त्रास असेल ते आपल्याला सहन करावं लागतं ना. एकदा का आपण एखाद्याचा स्वीकार केला की त्याच्या संदर्भात येणारे काय असतील ते अडीअडचणी आपल्याला सहन करावेच लागतात. समुद्रे अंगीकारला वडवानळ त्याने अंतरी होत असे विव्हळ ऐसे असून सर्व काळ अंतरे साठवला त्याने. म्हणजे त्याला जरी त्रास झाला कोणाला? समुद्राला, तरी त्याने त्या वडवानळ अग्नीला परत पाठवलं नाही, आपल्याच पाठवलं. कुर्मे पृथ्वीचा घेतला भार त्याने सोडला नाही बडिवार एवढा ब्रह्मांड गळतोर त्याचा अंगीकार पै केलं. आता पृथ्वीचा भार सहन करण्याला कोणी तयार नव्हतं. मग कूर्म म्हणजे कासव, त्याने तो सगळा पृथ्वीचा भार आपल्या मस्तकावर धारण केला. कूर्मे पृथ्वीचा घेतला भार त्याने सोडिला नाही बडिवार एवढा ब्रह्मांड गळतोर त्याचा अंगीकार पै केला. शंकरे धरले हळाहळ त्याने नीलवर्ण झाला गळा परित्यागले नाही गोपाळा भक्तवत्सला गोविंदा. शंकराने त्या समुद्रमंथनातनं निघालेलं हलाहल प्राशन केलं. त्यांचा कंठ नीलवर्णाचा झाला, पण त्याने काही ते विष म्हणजे ते विष जसं आत जात होतं ना तसं शंकरांना त्रास होत होता. रामनाम घेतल्यानंतर ते नीलकंठ कंठातच राहिलं. पण एवढा त्रास झाला तरी शंकराने ते विष ओकून टाकलं नाही. ते टाकलं असतं बाहेर तर सबंध ब्रह्मांड जळून गेलं असतं. शंकरे धरले हळाहळा तेणे नीलवर्ण झाला गळा परित्यागिले नाही गोपाळा भक्तवत्सला गोविंद. माझ्या अपराधाच्या परी वर्णिता शिंडली वैखरी दुष्टपती दुराचारी अधमाहुनी अधमा. देवा, माझे अपराध किती आहेत त्याचं जर वर्णन करून सांगायचं म्हटलं तर जीभसुद्धा थकून जाईल, एवढे अपराध माझ्याकडनं घडलेले आहेत. माझ्या अपराधांच्या परी वर्णिता शिंडली वैखरी दुष्टपती दुराचारी अधमाहुनी अधमा. मी दुष्ट आहे, पतित आहे, अधम आहे, दुराचारी आहे, विषयासक्त मंदमती आळशी. मी विषयासक्त आहे, मला बुद्धी कमी आहे, मंदमती आणि मी आळशी आहे. कृपण कुव्यसनी मलिन मानसी. देवा, मी कंजूस आहे, कृपण आहे, मला नाना प्रकारची व्यसनं आहेत, माझ्या मनामध्ये नेहमी वाईट विचार चाललेले असतात. सदा सर्वकाळ सज्जनाशी द्रोह करी सर्वदा. देवा, मी नेहमी सज्जनांना त्रास देतो, इतका पतित आहे, इतका वाईट आहे मी. किती वाईट आहे? विषयासक्त मंदमती आळशी कृपण कुव्यसन मलिन मानसी सदा सर्वकाळ सज्जनाशी द्रोह करी सर्वदा. वचनोक्ती नाही मधुर. देवा, खरं म्हणजे तू मला वाणी दिली ना, ती गोड बोलण्यासाठी दिलीस की नाही? बोल वायसे बोल जेणे बोले विठ्ठल डोले. अशी वाणी मला दिली की ज्या बोलण्याने भगवंत डोलायला लागेल अशी वाणी मला दिली. पण मी त्या वाणीचा तसा उपयोग करत नाही. माझी वाणी अत्यंत रुक्ष आहे, लोकांची मनं दुखवणारी आहे. काय म्हणते पहा, वचनोक्ती नाही मधुर. मला गोड बोलायचं माहितीच नाही म्हटलं देवा. वचनोक्ती नाही मधुर त्यात अत्यंत जनासी निष्ठुर. आणि लोकांशी बोलताना मी अत्यंत निष्ठुर होऊन बोलतो, त्याला काय वाटेल याचा विचार करत नाही. वचनोक्ती नाही मधुर अत्यंत जनासी निष्ठुर सकळ पामरा माझी पामर व्यर्थ बडीवार जगीवारी. मी सगळ्या पामरात पामर आहे, दुष्टात दुष्ट आहे, उगीच लोक मला चांगले म्हणतात. वचनोक्ती नाही मधुर अत्यंत जनासी निष्ठुर सकळ पामरा माझी पामर व्यर्थ बडीवार जगीवारी. काम क्रोध मदमत्सर हे शरीर त्यांचे बिढार
कामकल्पनेचे थार दृढ येथे केला असे. माझ्याकडे षडविकार मुक्कामालाच आलेत म्हणाले. काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मद आहे, मत्सर आहे, नाना प्रकारच्या इच्छा आहेत. जणू काही ते सगळे माझ्याकडेच मुक्कामाला आले. 18 भार वनस्पतीचे लेखणे समुद्र भरला मसी करून हे माझ्या अवगुण लिहितादरणे तरी लिहिले न जाते. देवा, समुद्राची शाही केली, वनस्पतीची लेखणी केली, पृथ्वीचा कागद केला, तरी माझे अवगुण लिहून संपणार नाहीत. एवढे अवगुण माझ्याकडे. मी अवगुणी अन्यायी. देवा, मी कसा आहे? अवगुणी आहे, अन्यायी आहे. तू अंगीकार केल्याकरता जरा कोण दोष गुण गणे गुण दोष गणेल. पण देवा, तू जर माझा अंगीकार केलास ना, मग माझ्या दोषाकडे कोणाचं लक्ष जाणार नाही. निचारतली रायासी तीस कोण म्हणेल दासी, लोह लागता परिसासे पूर्वस्थिती मग कैची. एखादी गरीब स्त्री, नीच स्त्री जर श्रीमंताने तिचा अंगीकार केला तर लोक तिला मान देतात. तिला दासी म्हणून कोणी हिणवत नाही. ती श्रीमंता घरची झाली. आता ज्याप्रमाणे एरवी लोखंड आहे, पण त्याला परिसराचा स्पर्श झाला की ते आयुष्यभराचं सोनं होऊन जातं. गावीचे होते लेंडोहळ व गंगेस मिळता गंगाढळ, कागविष्टेचे झाले पिंपळ तयास निंद कोण म्हणे. गावातली गटार गंगा आहे, त्याला कोण शेजारनं जाताना लोक नाग धरून जात होते. पण तीच गटार गंगाढळ गंगेला मिळते त्यावेळेला तिला गंगा म्हणतात. पवित्र होते ती. कावळ्याच्या विष्टेतनं पिंपळ वृक्ष तयार होतो, पण त्याला पवित्र मानतात, त्याला प्रदक्षिणा घालतात. कागविष्टेचे झाले पिंपळ तयास निंद्य कोण म्हणे. त्याला कोण निंद्य म्हणतात? उलट ते वंदनीय होऊन जातं. तैसा कुजाती मी अमंगळ परी तुझा म्हणे तो केवळ कन्या देऊन कोळ मग काय विचारावे. तसा मी कुजाती अमंगळ आहे, पण मी तुझा मी म्हणवी तसे, पण मी मला तुझा दास आहे असं म्हणवतो. एकदा का मुलगी दिली ना, मग कुळ कोणतं विचारण्यात काय अर्थ. जाणार रस्ता अपराधी नर तरी का केला अंगीकारावर अभेर समर्थ केला न पाहिजे. देवा, मी अपराधी आहे माहीत असताना का होईना, पण तुम्ही माझा एकदा अंगीकार केलाय ना. माझा अंगीकार केल्यानंतर मला लांब पाठवू नका, दूर पाठवू नका. धाव पावरे गोविंदा हाती घेऊन या गदा, करी माझ्या कर्माचा चेंदा सच्चिदानंद श्रीहरी. देवा, तुझ्या हातातली गदा म्हणजे काय नुसती शोभेची गदा नाही. ती गदा उचल, गर 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 फिरव, आणि माझे जे काही कुकर्म आहेत ती सगळे नष्ट करून टाक, त्याचा चेंदा मेंदा करून टाक. करी माझ्या कर्माचा चेंदा सच्चिदानंद श्रीहरी. तुझ्या नामाची अपरिमित शक्ती तेथे माझी पापे किती, कृपाळू लक्ष्मीपती बरवेची ती विचारी. तेव्हा माझी असंख्य पापं असली तरी काय, तुझ्या नामाचं महत्त्वच एवढं आहे, ती सगळी पापं जळून जातात. मोठीच्या मोठी म्हणाले गवताची गंज, पण त्याला नुसती काडीच पेटीची काडी लावली तर ती गवताची गंज जळून जाते. तसं देवा, तुझ्या नामाचा स्पर्श झाल्यानंतर ही सगळी पापं नाहीशी होऊन जातात, जळून जातात. कारण तुझ्या नामाची शक्ती आहे. तुझी या नामाची अपरिमित शक्ती तेथे माझे पापे किती, कृपा आडवा लक्ष्मीपती बरवेची ती विचारी. तुझे नाम पतित पावन, तुझे नाम कलिमल दहन, तुझे नाम भवतारण संकटनाशन नाम तुझे. देवा, तुझं नाव कसं आहे? तुला पतित पावन असं म्हणतात. जे तुझे नाम घेतात त्यांना कलिकाळाचं भय राहत नाही, कलियुगाचं भय राहत नाही असं म्हणतात. तुझं नाव हे भवसागरातनं तरुण नेणार आहे. भवतारण संकटनाशन नाम तुझे. तुझं नाम संकटातनं रक्षण करणार आहे. आता प्रार्थना ऐके कमळापती, तुझे नामी राव माझी मते, हे जे मागतो पुढत पुढते परंज्योती व्यंकटेशा. देवा, आता तुला प्रार्थना करतो, माझं मन तुझ्या चरणी राहो असं कर. देवा, माझं मन आता इकडे तिकडे जाता उपयोगी नाही. आता प्रार्थना ऐके कमळापती, तुझे नामी राहो माझी मती, माझं मन तुझ्या नामस्मरणामध्ये तल्लीन होऊन राहू दे. हे जे मागतो पुढत पुढते परंज्योती व्यंकटेशा. तुला मागणं काय आहे दुसरं?
रघुपती मती माझी आपुलीसी करावी. देवा, रघुपती मती माझी आपुलीसी करावी. देवा, हे माझे मन तुझ्या चरणामध्ये गुंतून राहू दे. आता कुठे जावे मन, तुझे चरण दिले असं होऊ दे. तू अनंत तुझे अनंत नामे तया माझ्या ती सुखमे ती मी अल्पवती प्रेमे स्मरून प्रार्थना करत असे. देवा, तू कसं आहे, अनंत रूपे अनंत वेशे देखील मी त्याचे. तू अनंत आहेस आणि तुझी रूप सुद्धा अनंत आहे. अनंत कशा म्हणले, ज्याला अंत नाही तो अनंत. देवा, तू आदिमध्यांतहीन आहे, निर्गुण आहे, गुणात्मध्ये असत्व आहेस. तू अनंत, तुझे अनंत नामे. देवा, तुझे हजारो नाव आहेत. विष्णू सहस्रनाम आपण ऐकतो, हजारो नाम आहेत तुझी. त्यातल्या त्यात जी सोपी आहेत ती मी घेतो. स्मरुनी प्रार्थना करत असे. श्री व्यंकटेशा वासुदेवा प्रद्युम्ना अनंता केशवा संकर्षणा श्रीधरा माधवा नारायणा आदिमूर्ते. ही सगळी तुझी नावं आहेत. पद्मनाभा दामोदरा प्रकाशगणा परात्परा आदि अनादि विश्वंभरा जगदुद्धारा जगदीशा कृष्णा विष्णू ऋषिकेशा निरुद्धा पुरुषोत्तमा परेशा नरसिंह वामना भार्गवेशा बौद्ध कलंकी निजमूर्ती अनाथ रक्षकादि पुरुषा पूर्ण ब्रह्म सनातन निर्दोषा सकळ मंगळ मंगळाधीशा सज्जन जीवना सुखमूर्ते गुणातीता गुणज्ञा निजबोध रूपा निमग्ना शुद्ध सात्विक सुज्ञा गुणप्राज्ञा परमेश्वरा. हे परमेश्वरा, तू गुणातीत आहेस. आम्हाला काय सत्वगुण रजगुण तमगुण याच्यामध्ये आम्ही गुंतलेली माणसं. तू गुणातीत आहेस, या गुणाच्या पलीकडे आहेस. हे गुण तुला बाधक ठरत नाहीस. गुणातीता गुणज्ञा, तू गुणग्राहिक आहेस, सगळ्यांची गुण जाणणार आहेस. गुणज्ञा निजबोध रूपा निमग्न, आत्मस्वरूपामध्ये तल्लीन झालेला आहे. निजानंदी रंगलेला ऐसा योगी पाहिला. निजबोध रूपा, तुझी एकदा कृपा झाली ना की आम्हाला तो बोध प्राप्त होतो. निजबोध रूपा निमग्ना शुद्ध सात्विका सुज्ञा गुणप्राज्ञा परमेश्वरा. शुद्ध सात्विका सुज्ञा, तू कसा आहेस? आपल्याकडे सात्विक गुण आहे, पण शुद्ध सात्विक गुण पाहिजे. शुद्ध सात्विक गुण पाहिजे. शुद्ध सात्विका सुज्ञा गुणप्राज्ञा परमेश्वरा. देवा, शुद्ध सात्विक गुणाने तुझी मूर्ती घडलेली आहे. तो गुणप्राज्ञा, तुझ्याकडे एवढं ज्ञान आहे की सगळ्यांचे गुणावगुण तुला सहज, म्हणजे प्रत्येकाच्या अंतःकरणात तुझा वास असल्यामुळे तुला ते सगळं कळतच आहे. श्रीनिधी श्री वत्सलांचन धरा भयकृत भयनाशना गिरिधरा दुष्टदैत्य संहार करा वीरा सुख करा तू एक. श्रीनिधी, श्री वत्सलांचन धरा. तू लक्ष्मीचा पती आहे. श्रीनिधी, श्री वत्सलांचन, तू आपल्या छातीवरती भृगुऋषींनी मारलेल्या लाथ आहे. भृगुऋषींनी मारलेली लाथ, ती अत्यंत सन्मानपूर्वक आपल्या छातीवरती लाथ ती मिरवतोस. श्री वत्सलांचन धरा. आणि तू काय केलेस? एक तर भृगुऋषींनी मारलेली लत्ता प्रहार तू आपल्या छातीवरती अभिमानपूर्वक धारण केलेला आहेस. आणि आपल्या हृदयामध्ये त्या लक्ष्मीला सुद्धा स्थान दिलेलं आहेस. दुष्ट दैत्य संहार करा वीरा सुख करा तू एक. तू दुष्ट दैत्यांचा संहार करणार आहे. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्टाम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे. निखिल निरंजना निर्विकारा विवेकखाणी वैराग्रा मधुमूर दैत्य संहार करा असुरमर्दना उरमूर्ते. तू निर्गुण निराकार आहेस, निर्विकार आहेस. तू म्हणजे विवेकाची खाण आहेस, वैराग्याची खाण आहेस. मौर मधु या दैत्यांचा संहार करणारा तू आहेस. दुष्टांचा संहार करणारा तू आहेस. त्यावेळेला तू उग्र रूप धारण करतो. बघा, हिरण्यकश्यपूला मारताना त्यांनी उग्र रूप धारण केलं होतं नरसिंहाचं. उग्रमूर्ते शंख चक्र गदा धरा गरुडवाहना भक्तप्रिय करा गोपी मनोरंजना सुख करा अखंडित स्वभावे. शंख चक्र गदा धरा, तू हातामध्ये शंख चक्र गदा पद्म धारण केलेले आहेस. गरुड हे तुझं वाहन आहे. तुला भक्त अत्यंत प्रिय आहेत.
भक्त प्रिय करा, गोपी मन रंजना सुख करा. गोपींचं मन हे रमविणारा तू आहेस. गोपींना तुझी गोडी लावणारा तू आहेस. गोपी मनोरंजना सुख करा. अखंडित स्वभाव आहे, तुझा अखंड स्वभाव आहे. काय? जे तुझ्या पदाला शरण आले, जे तुझे भक्त आहेत, त्यांचं मन आनंदित कसं राहील हे तू पाहतोस. नाना नाटक सूत्रधार्या जगद व्यापका जगद्वर्या, ह्या संबंध विश्वाचा तू कोण आहे? सूत्रधार आहेस. ती बाहुली असते नाचणारी, तिला काळा दोरा बांधलेला असतो, दोन्ही बाजू तो दोरा धरलेला असतो आणि ती बाहुल्या नाचतात. आपल्याला काय वाटतं? बाहुल्या नाचतात. बाहुल्या नाचत नाही, तो सूत्रधार बाहुल्यांना नाचवत असतो. तसं देवा तू सूत्रधार आहेस आणि आम्ही त्या बाहुल्या आहेत. तू जसं नाचवशील तसं आम्ही नाचतोय. नाना नाटक सूत्रधार्या, या सगळ्या विश्वात जी सगळी नाटकं चालली आहेत ना, त्या सगळ्या नाटकाचा सूत्रधार सुद्धा तूच आहेस. नाना नाटक सूत्रधार्या जगद्व्यापका जगद्वर्या, या संबंध जगाला व्यापून उरणारा तू आहेस. कृपा समुद्रा करुणालया मुनिजन ध्येया मूळमूर्ते, कृपेचा सागर तू आहेस, करुणेचा सागर आहेस, मुनिजनांचं ध्येय तूच आहेस आणि मूळ मूर्ती तूच आहेस. संबंध ह्या विश्वाचं मूळ तूच आहेस. मूळ मूर्ते शेषशयना सार्वभौमा वैकुंठवास्य निरुपमा भक्त कैवार्या गुणधामा पावामाय समये. शेषशयना सार्वभौमा, शेषावरती तू शयन करतोस. शेषशयना तू सार्वभौम आहेस, अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेस. शेषशयना सार्वभौमा वैकुंठवास्य निरुपमा, तू कुठे राहतोस असं विचारलं तर तू वैकुंठात राहतो असं लोक म्हणतात. वैकुंठवासी निरुपमा, तुला दुसरी उपमा देता येत नाही. म्हणजे वैकुंठ कशाला म्हटलंय? जिथे कुंठित झाली मती ते वैकुंठ. वै म्हणजे वैखरी आणि कुंठित झाली म्हणजे त्या वैखरीला वाणीला बोलता येत नाही अशी अवस्था झाली, त्याला वैकुंठ असं म्हणतात. वैकुंठवासी निरुपमा, तुला दुसरी उपमा देण्यासारखं कोण नाही, तुझ्यासारखा तूच. तुला तू म्हणजे तुला उपमा द्यावी अशी जगात दुसरी वस्तूच नाही. वैकुंठवास्य निरुपमा भक्त कैवार्या गुणधामा पावामाय समे, तू भक्तांचा कैवार्यस. ऐसी प्रार्थना करून देवीदास अंतरी आठवला श्री व्यंकटेश स्मरता हृदयी प्रकटला ईश त्या सुखाशी पार नाही. अशा रीतीने अंतःकरणापासून देवीदासाने प्रार्थना केल्याबरोबर तो व्यंकटेश समोर उभा राहिला. कुठे उभा राहिला? हृदयी प्रगटला ईश, आपल्या हृदयामधला तो परमात्मा प्रगट झालेला आहे, आपल्या अंतःकरणामध्ये तो प्रगट झालेला आहे. त्या सुखासे पार नाही. परमात्मा आपल्या हृदयामध्ये प्रगट झाल्यानंतर त्याच्यासारखं सुख दुसरं कुठलं नाही आहे. त्या सुखाशी पार नाही. हृदयावर विले मूर्ती त्या सुखाशी अलौकिक स्थिती, आपले आपण श्रीपती वाचा ते बोलू तसे. ते रूप त्याला दिसायला लागलंय भगवंताचं. कसं आहे, आपण डोळे मिटल्यानंतर आत तो आहे तो आपल्याला दिसतो, पण आपण डोळे मिटून पाहतोय कुठे त्याला? हे सगळे जगाकडेच पाहण्यात आपले सगळे दृष्टीचं व्यय होतं. त्याला पाहायचं असेल तर अंतर्मुख व्हावं लागतं. हृदयावर विले मूर्ती त्या सुखाची अलौकिक स्थिती, आपले आपण श्रीपती वाचा ते बोलत असे. ते स्वरूप अत्यंत सुंदर श्रुती श्रवणकी जे सादर, सावळी तनु सुकुमार कुंकुमाकार पादपद्मे. सावळी सुंदर मूर्ती आहे भगवंताची. कुंकुमाकार पादपद्म आहेत. पादपद्म म्हणजे भगवंताचे तळवे जे आहेत ना, ते अत्यंत सुकोमल आहेत. सुरेख सरळ अंगोळिका नखे जैसी चंद्ररेखा. पायाची जी बोटं आहेत ना, ती सरळ आहेत. ती नखसुद्धा चंद्ररेखेप्रमाणे पांढरी शुभ्र आहेत आणि सुंदर आहेत. घोटीवसू निळा पूर्व देखा इंद्रनिळा चेपरी, चरणी वाळे घागरिया वाकीवरत्या गुजरिया, सकळ सुंदर पोटरिया कर्दळी स्तंभा चेपरी. पायामध्ये पैंजण घातलेले आहेत, वाकी घातलेले आहेत. वरती जे पाय आहेत ते सगळे कसे आहेत? केळीच्या खांबासारखे सरळ पाय आहेत. नाहीतर बघा असा पाय वाकडा होतो.
गुडघ्यापासून खाली पाय वाकडा होतो, वाकडा नाही, सरळ आहे. सरळ सुंदर पोटर्या कर्दळी स्तंभाचे प्री. केळीचा खांब जसा सरळ असतो तसे हे पाय, म्हणजे घोट्यापासून गुडघ्यापर्यंतचा पाय सरळ आहे. सरळ सुंदर पोटर्या कर्दळी स्तंभाचे प्रे. गुडघे मांड्या जानुस्थळ कटीतटी किंकणी विशाळ. खालते विषोत्पत्ती स्थळ वरी झळाळे सोनकळा. गुडघे आहे, मांड्या आहे, जानुस्थळ आहे, कटीतडी कंबर आहे, त्याला कमरेला किंकिणी बांधलेले आहेत, साखळी घेतलेली बांधलेली आहे. खालते विश्व उत्पत्ती स्थळ वरी झळाळे सोनकळा. खाली विश्व उत्पत्तीचं स्थळ आहे. कटीवरती नाभिस्थान येथून ब्रह्मा झाला उत्पन्न. नाभी कमल आहे, त्या नाभी कमलातनं ब्रह्मदेव निर्माण झाले. कटीवरती नाभी कमल जेथून ब्रह्मा झाला उत्पन्न. उदरी त्रिवळी शोभे गहन त्रैलोक्य संपूर्ण. जया जया माझे. ओटावरती 3 अशा घड्या दिसतात, त्यामध्ये त्रैलोक्य सामावलेलं आहे. वक्षस्थळी शोभे पदक पाहून चंद्रमाधोमुख. वैजयंती करी लखलख विद्युल्लतेचे या परी. वक्षस्थळ छाती रुंद आहे. वक्षस्थळ शोभे पद वक्षस्थळी शोभे पदक पाहून चंद्रमा अधोमुख. वक्षस्थळावरती पदक आहे. वैजयंती माला गळ्यामध्ये घातलेली आहे. विद्युल्लतेची या परेम. हृदय श्रीवत्सलांचन भूषण मिळवी श्री भगवाना. दयावर्ते कंठस्थान दयासी मुनिजना अवलोकिती. हृदयावरती श्रीवत्सलांचन भृगऋषीने मारलेला लत्ताप्रहार भगवंताने तो खूण म्हणून ठेवलेला आहे. त्याच्यावरती कंठस्थान आहे. दयावर्ते कंठस्थान दयासी मुनिजना अवलोकिती. म्हणजे भगवंताला पाहायचं झालं ना, ते भगवंताचं स्वरूप पायापासून वर 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 पाहत मग मुखकमलाकडे यायचं. हृदय श्री वत्सलांजन भूषण मिरवे श्री भगवान. दयावर्ते कंठस्थान दयासी मुनिजना अवलोकिती. उभय बाहू दंड सरळ नखे चंद्रापरिस्ते जाळ. शोभती दोन्ही करकमळ रातोत्पलाचे परी. दोन्ही बाहू दंड असे मजबूत आहेत, सरळ आहेत. त्याचे हाताची नखं पण फार सुंदर आहेत. मनगटी विराजली. मनगटामध्ये कंकण घातलेली आहेत. बाहुअटी बाहुभूषणे. आणि या हाताला त्यांनी बाहुभूषणं घातलेली आहेत. हाताला भूषण आहेत. बाहुअटी बाहुभूषणे. कंठी लिहिली आभरणे. सूर्यकिरणे उगवली. कंठामध्ये निराळ्या हार अलंकार घातलेले आहेत. कंठावरती मुखकमळ. हनवटी अत्यंत सुनीळ. मुखचंद्रमा अति निर्मळ. भक्तस्नेहाळ गोविंद. वरती आता गळ्याच्या वरती मुखकमल आहे भगवंताचं. कंठावरती मुखकमळ. हनवटी अत्यंत सुनीळ. त्यांची हनवटी फार सुंदर आहे भगवंताची. अधरम मधुरम, सगळं मधुरच आहे. कंठावरती मुखकमळ. हनवटी अत्यंत सुनीळ. मुखचंद्रमाती निर्मळ. भक्त स्नेहाळ गोविंद. दोन्ही आद्रा माझे दंतमंगती. जिव्हा दिसे लावण्य ज्योती. अधरामृत प्राप्तीची गती. ते सुख जाणे लक्ष्मी. दोन्ही ओठ आहेत. दोन्ही आद्रा माझे दंतमंगती. आत सुंदर शुभ्र असे दात आहेत. दोन्ही आद्रा माझे दंतमंगती. जिव्हा जैसे लावण्य ज्योती. आतली जीव आहे ती सुद्धा लावण्याची ज्योती असल्यासारखी सुंदर जीव आहे. अधरामृताची प्राप्तीची गती. ते सुख जाणे लक्ष्मी. हे ओठ आहेत, त्या ओठात असणारं अधरामृत ते प्राशन करण्याचं भाग्य लक्ष्मीला लाभलेलं आहे. ते सुख जाणे लक्ष्मी. सरळ सुंदर नासिक. नाक सरळ सुंदर आहे. सरळ सुंदर नासिक. जिथे पवनाश झाले सुख. गंडस्थळीचे तेज अधिक. लखलखीत दोन्ही भागी. गंडस्थळाचं सुंदर अशी शोभा आहे. गंडस्थळीचे तेजाधिक. लखलखीत दोन्ही भागे. त्रिभुवनीचे तेजे कुठले बरवे पडसिगे झाले. दोन्ही पायता दोन्ही पाते आणि धरले. तेच नेत्र श्रीहरीचे. त्रिभुवनातलं तेज कुठं आहे? डोळ्यामध्ये एकवटलेलं आहे. भगवंताच्या नजरेमध्ये ते सगळं त्रैलोक्याचं तेज एकत्र झालेलं आहे. त्रिभुवनीचे तेज एकवटले. बरवेपणासे घेसे आले. दोन्ही पात आणि धरले. तेच नेत्र श्रीहरीचे. हे खालचं पापणी आणि वरची पापणी याच्यामध्ये ते तेजस्वी डोळे आहेत भगवंताचे. जणू काय संबंध विश्वाचं तेज आहे त्या डोळ्यामध्ये आहे.
त्रिभुवनीचे तेज उकडले परवेपण सिगेचे आले दोन्ही पातिया निधरले तेच नेत्र श्रीहरीचे व्यंकटा भृकुट्या सुनिळा कर्णद्वयाच्या अभिनवलीला कुंडलांच्या बागती कळा ते तो सुख सोहळा अलौकिक सुंदर अशा भुवयात भगवंताला व्यंकटा भृकुट्या सुनिळा कर्णद्वयाचे कान सुद्धा भव्य असे कान आहेत भगवंताचे कर्णद्वयाच्या अभिनवलीला कुंडलाच्या भक्ती कळा तो सुख सोहळा अलौकिक कानी कुंडल परिधान केले भगवंताने भाळ विशाळ सुरेख वरती शोभे कस्तुरी जग भव्य असं मस्तक आहे भगवंताचं आणि त्याला कस्तुरी टिळक लावलेला आहे मस्तकावरचे केश कुरळ आहेत भाळ विशाळ सुरेख वरती शोभे कस्तुरी टिळक केश कुरळ अलौकिक मस्तकावरी शोभते मस्तके मुकुट आणि किरीटी सभोवती झिळमळ्यांचे दाटे यावरी मयूरपिच्छांची बेटी वेटी ऐसा जगदेठी देखील मस्तकावर मुकुट आहे किरीट धारण केलेलं आहे बाजूला झिरमिळे आहेत आणि मयूरपिच्छ तरी परिधान केले भगवंताने मुकुटावरती आहे ऐसा तू देवादिदेव गुणातीत वासुदेव माझ्या भक्तिस्तव सगुण रूप झालासी देवीदास म्हणतो माझ्यासाठी हे देवा तू सगुण स्वरूप धारण करून प्रगट झालास मस्तके मुकुट आणि किरीटी सभोवती झिळमळ्यांची दाटी ऐसिया यावरी मयूरपिच्छांची वेटी ऐसा जगदेठी देखील ऐसा तू देवादिदेव गुणातीत वासुदेव माझ्या भक्तिस्तव सगुण रूप झालास आता करू तुझी पूजा जगज्जीवना धोक्षजा हर्षभावार्था माझा तुझं अर्पण केलास आता देवा तुझी पूजा करूया करून पंचामृत स्नान शुद्धोदकवरी घालून तुझं करू मंगल स्नान पुरुष सुक्ते करून देवा पुरुष सुक्ताने तुला पंचामृताचं स्नान अर्पण करतोय मी वस्त्रे आणि यज्ञपैत तुझं लागे करू प्रीत्यर्थ गंधाक्षरा पुष्पे होत तुझं लागे समर्पू देवा तुला वस्त्र अर्पण करतोय यज्ञपैत अर्पण करतोय गंध फूल अक्षदा तुला अर्पण करतोय धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध वस्त्रे भूषणे गोमेद पद्मराग आदी करून देवा तुला धूप अर्पण केलं आहे दीप अर्पण केलं आहे नैवेद्य अर्पण केलं आहे फळ अर्पण केलं आहे तांबूल अर्पण केलेलं आहे शुद्ध भावाने दक्षिणा अर्पण केलेली आहे वस्त्र अर्पण केली आहेत नाना प्रकारची भूषणं गोमेदाती पद्मरागाती नाना प्रकारची रत्न तुला अर्पण केलेली आहे भक्तवत्सला गोविंदा ही पूजा अंगी करावी परमानंदा नमस्कार म्हणून पदारविंदा मग प्रदक्षिणा रंबिले अशा रीतीने नमस्कार केलाय आणि देवाला प्रदक्षिणा घालतोय प्रदक्षिणा रंबिले ऐसा षोडशोपचारे भगवंत यथा विधी पूजला हृदयात बघ प्रार्थना आरंभिली भूत वरप्रसाद मागावया अशा रीतीने देवाची आता पूजा पूर्ण झाली आणि देवाला देवीदासाने प्रार्थना केली जय जयाजी श्रुतिशास्त्र आगमा जय जयाजी गुणातीत परब्रह्मा जय जयाजी हृदयवासिया रामा जगदोद्धारा जगद्गुरु प्रत्येकाच्या हृदयामध्ये वास करणारा हृदयवासिया रामा आपल्या हृदयामध्ये वास करणारा असं म्हटलंय ना पाहे पा दुग्ध पवित्र आणि गोड पासे त्वचेचे पदराड ते सोडून या गोचिड अशुद्ध काय नसेल तैसा हृदयामध्ये मी रामू असता सकल सुखांचा कामो आणि भ्रांताचे कामो विषयावरी मी सकल सुखांचा रामो प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो सर्व सुख प्रदान करणारा राम आहे पण त्याच्याकडे पाहायला आपल्याला वेळ नाही आपल्या हृदयातच बसलेला आहे जय जयाजी श्रुतिशास्त्र आगमा जय जयाजी गुणातीत परब्रह्मा जय जयाजी हृदयवासिया रामा जगदोद्धारा जगद्गुरु जय जयाजी पंकजाक्षा जय जयाजी कमळादिशा जय जयाजी पूर्णपरेशा अव्यक्त व्यक्ता सुखमूर्ते जय जयाजी भक्तरक्षका जय जयाजी वैकुंठनायका जय जयाजी जगत्पालका भक्तास्यका तू एक जय जयाजी निरंजना जय जयाजी परात्परगना जय जयाजी शून्यातीत निर्गुणा परिसा विविज्ञापना एक माझे मजलागी दे ऐसावर जेणे घडेल परोपकार हेची मागण्याचा चार वारंवार प्रार्थसे आता काय वर मागितलंय बघा मज लागी देई ऐसावर जेणे घडेल परोपकार देवा तू मला असा वर दे की मनुष्य देहाला मी आलोय ना मग माझ्याकडून काहीतरी परोपकार घडेल असं कर्म माझ्या हातून होऊ दे मजलागी देई ऐसावर जेणे घडेल परोपकार हेची मागणे साचार वारंवार करीत प्रार्थीच आहे हा ग्रंथ जो पठण करीत अशी दुःख नसावे संसारी हे
व्यंकटेश स्तोत्र जो कोणी पठण करेल त्याला दुःख देऊ नको देवा, त्याच्या संसारात दुःख नसावं. हा ग्रंथ जो पठण करी त्याचे दुःख नसावे संसारी. पठण मात्रे चराचरी विजयी करी जगाते, लग्नार्थ्याचे व्हावे लग्न. जो कोणी हे व्यंकटेश स्तोत्र पठण करेल त्याला आपलं लग्न लवकर व्हावं असं वाटत असेल तर देवा त्याचं लग्न चांगलं होऊ दे. मुलगा असेल तर त्याला मुलगी वधू उत्तम मिळू दे. मुलगी जर स्तोत्र वाचत असेल त्याला उत्तम असा वर मिळू दे. लग्नार्थ्याचे व्हावे लग्न, धनार्थ्याचे व्हावे धन. जो कोणी धनाची अपेक्षा करून तुझं हे स्तोत्र पठण करेल त्याला धनाची प्राप्ती होते. धनार्थ्याचे व्हावे धन, पुत्रार्थ्याचे मनोरथपूर्ण पुत्र देऊन करावे. एखाद्याला संतती नसेल आणि त्याने जर मनापासून तुझं व्यंकटेश स्तोत्र पठण केलं तर त्याला संतती प्राप्त होऊ दे. पुत्र विजयी आणि पंडित शतायुषी भाग्यवंत, पितृसेवेचे अत्यंत दयाची चित्त श्लोका. पण मुलगा कसा होऊ दे? पितृविजयी, आपल्या कर्माने आपल्या वडिलांचा नावलौकिक वाढवणारा मुलगा होऊ दे. पुत्र विजयी आणि पंडित ज्ञानी होऊ दे. शतायुष्य भाग्यवंत, त्याला शतवर्षाचं आयुष्य राहू दे. तो भाग्यवंत असावा आणि त्याच्या हातून आईवडिलांची सेवा घडावी. पितृसेवेचे अत्यंत दयाचे चित्त सर्व काळ उदार आणि सर्वज्ञ पुत्र दे भक्ताला गुणा. देवा मुलगा कसा दे? उदार आणि सर्वज्ञ. मुलगा सुद्धा उदार असावा आणि सर्वज्ञ असावा, सर्व प्रकारचं ज्ञान त्याला प्राप्त असावं. उदार आणि सर्वज्ञ पुत्र दे भक्ताला गुणा. व्याधिष्ठांची पीडाहरण तात्काळ की जे गोविंदा. कोणाला आपल्या पूर्वकर्मानुसार काही व्याधी निर्माण झाल्या असेल त्या व्याधी तू दूर होऊ दे. या स्तोत्र पठणाने त्या व्याधी दूर होऊ दे. क्षय अपस्मार कुष्ठादी रोग ग्रंथ पठणे सरावा भोग. योगाभ्यास योग पठण मात्रे सरावा. नाना प्रकारचे आपले गेल्या जन्मातले भोग आहेत ते कमी व्हावे, ते नाहीसे व्हावे. योगाभ्यासी जो असेल त्याने पठण केलं त्याला योगाभ्यासाचं योग प्राप्त व्हावा. दरिद्री व्हावा, भाग्यवंत शत्रू व्हावा, निपात स्वभाव वश व्हावे. समस्त ग्रंथ पठणे करून या. दरिद्री असेल तो भाग्यवान व्हावा. आपले जे शत्रू असेल त्यांच्या मनातली शत्रुत्वाची भावना नाहीशी व्हावी. आपल्याला स्वभाव वश व्हावे. विद्यार्थ्याची विद्या व्हावी, युद्धी शस्त्रेन लागावे, पठणे जगात कीर्ती व्हावे. साधू साधू म्हणून या विद्यार्थ्याला, म्हणजे जो विद्यार्थी असेल त्याने जर स्तोत्र पठण केलं त्याला विद्या प्राप्त व्हावी. युद्धामध्ये आपण गेलो तरी आपल्याला शस्त्र लागू नयेत. युद्धी शस्त्रे न लागावे, पठणे जगात कीर्ती व्हावी. साधू साधू म्हणून या. हे पठण जो कोणी करेल स्तोत्र त्याला जगामध्ये साधू साधू म्हणजे चांगला मनुष्य अशी त्याची कीर्ती व्हावी. अति व्हावे, अंती व्हावे मोक्ष साधना. ऐसे प्रार्थने जे मन एवढे मागतो वरदान कृपाने दे गोविंद. अंती व्हावे मोक्ष साधना. माझा आयुष्य संपेल देवा, त्यावेळेला मला मोक्ष प्राप्त व्हावा. अंती अंती व्हावे मोक्षदानाचे प्रार्थनेची जे म्हणा एवढे मागतो वरदान कृपानिधी गोविंदा. प्रसन्न झाला व्यंकटरमण, देवी दासा दिले वरदान. ग्रंथाक्षरी माझे वचन यथार्थ जाण निशेषे. मग व्यंकटेश प्रसन्न झाले आणि देवीदासाला त्यांनी वर दिलाय. ग्रंथी धरून विश्वास पठन करेल रात्र दिवस, त्या लागे मी जगली क्षण एक न विसंबे. जो कोणी या ग्रंथावर विश्वास ठेवून वाचन करेल त्याला मी क्षणभर सुद्धा विसरणार नाही, त्याच्याबरोबर राहीन. क्षण एक न विसंबे. इच्छा धरून करेल पठण त्याचे सांगतो मी प्रमाण. सर्व कामने साधना पठण एक मंडळ. सर्व साधना करायची असेल पाठण करावं. पुत्रार्थ्याने 3 मास कसं मंडळ कसं करावं ऐका. पुत्रार्थ्याने 3 मास, ज्याला संतती व्हावी असं वाटेल त्यांनी 3 महिने हे व्यंकटेश स्तोत्र म्हणावं. पुत्रार्थ्याने 3 मास, धनार्थ्याने 21 दिवस. ज्याला धनप्राप्ती व्हावी असं वाटत असेल त्यांनी 21 दिवस हे स्तोत्र पठण करावं. कन्यार्थ्याने षण्मास, ग्रंथ आदरे वाचावा. ज्याला उत्तम अशी पत्नी मिळावी असं वाटत असेल त्याने 6 महिने हा ग्रंथ वाचावा. क्षय अपस्मार कुष्ठादी रोग इत्यादी साधने प्रयोगते असे एक मंडळ सांग पठण हे करून कार्यसिद्धी. जर क्षय अपस्मार काही रोग झाले असतील त्याने पठण करावं. हे वाक्य माझे नेमस्त ऐसे बोलला श्री भगवंत. साचन माने जायचे चित्त त्याचे पाच सत्य होय. विश्वास झाली ग्रंथ पठणी त्याची कृपा करेल चक्रपाणी. वर दिला कृपा करून अनुभवे कळो येईल. जो विश्वास ठेवून वाचेल त्याला अनुभव येईल. अनुभवे कळो येईल.
गजेंद्राच्या कांतासी कैसा पावला ऋषिकेशी प्रल्हादेच्या भावार्थाशी स्तंभातून प्रगटला. तुमचा भाव शुद्ध असला तर देव पावेल. कसा पावेल? ज्याप्रमाणे गजेंद्राचा भाव शुद्ध होता त्याच्यासाठी गरुडावर बसून कैवारी आला. प्रल्हादाचा भाव शुद्ध होता त्याच्यासाठी स्तंभातून प्रगट झाला. व्रजासाठी गोविंदा गोवर्धन परमानंदा उचलून या स्वानंदकंदा सुखी केले तेवढे. व्रज, त्या व्रजभूमीत राहणारे, वृंदावनात राहणारे सगळे गोकुळवासी जन होते, त्यांच्यासाठी भगवंताने गोवर्धन पर्वत धारण करून त्यांचं दुःख नाहीसं केलं, त्यांचं रक्षण केलं. व्रजासाठी गोविंदा गोवर्धन परमानंदा अवतुलून या स्वानंदकंदा सुखी केले तैवेळी. वत्साचे प्रिय भक्तासे मोहे पान हवे धेनु जैसे मातेच्या स्नेह तुलसी त्याचं परी घडत असे. देवा, गाय जशी आपल्या वासरासाठी दूध देते ना, तसं देवा आम्ही तुझी लेकरं आहेत, आमच्यावर तुझी कृपादृष्टी असू दे. ऐसा तू माझा दातार भक्तास घाली कृपेची पाखरं, तयाचा निर्धार अनाथनाथ नाम तुझे. श्री चैतन्य कृपा अलौकिक संतोषण वैकुंठ नायक वर्धितला अलौकिक जेणे सुख सकाळासे. हा ग्रंथ लिहिता गोविंद या वचनास न धरावा भेद हृदय वसे परमानंद अनुभव सिद्ध सकाळासे. हा ग्रंथ कोणी लिहिलाय? परमात्म्यानेच मला प्रेरणा दिली, त्याप्रमाणे लिहिला असं देवीदास म्हणतो. आणि सर्वांना अनुभव आहे, प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो बसलेलाच आहे ना. हृदयी वसे परमानंद अनुभव सिद्ध सकळासे. या ग्रंथीचा इतिहास भावे बोलला विष्णुदास. आणिक न लागते सायास पठण मात्रे कार्य सिद्धे. पार्वती सुपदेशी कैलास नायक पूर्णानंद प्रेम सुख त्याचा अपार नंद आणते. ब्रह्मादिक मुनीसुर विस्मिता प्रत्यक्ष प्रगटेल वनमाळी त्रैलोक्य वचत्री काळे. ध्याती योगी आणि चंद्रमौळी शेषाद्री पर्वती उभासे. शेषाद्री पर्वतावर व्यंकटेश उभे आहेत. देवीदास विने श्रोते हा चतुरा प्रार्थना शतक पठण करा. जावया मोक्षाच्या मंदिरा काही न लागते सायास. एकाग्र चित्ते एकांती अनुष्ठान की जे मध्यराते बैसून या स्वस्थ चित्ते प्रत्यक्ष मूर्ती प्रगटेल. एकांतामध्ये मध्यरात्री हे पठण करावं म्हणून सांगितलेलं आहे. काय सांगितलं? मध्यरात्री तेवढेच आपली सगळी कामं झालेली असतात. शांतपणे आपण आणि देव. एकाग्रचिते एकांती अनुष्ठान की जे मध्यरात्री वैसून या स्वस्थ चित्ते प्रत्यक्ष मूर्ती प्रगटेल. तेथे देहभावास न रेठावा अवघा चतुर्भुज देव त्याचे चरणी ठेवून वा वरप्रसाद मागावा. इथे श्रीदेव श्री व्यंकटेश स्तोत्रम संपूर्ण प्रार्थना केली. काले वर्षतु पर्जन्य पृथ्वी सस्यशालिनी. देशोऽयं क्षोभरहितः राष्ट्रिका सन्तु निर्भयः. पुत्रा पुत्रणः सन्तु पुत्रात् सन्तु पौत्रणः. अधना सदना सन्तु जीवेतु शरदशरदां. सर्वत्र सुखिनो सन्तु सर्वे सन्तु निरामया. सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति शांति शांतिः. कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावा. करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे. हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. कुंडली गवर्धा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थानंद कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज प्रभु सच्चिदानंद भक्त प्रतिपादक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. उद्या म्हणजे कार्तिकी एकादशीला यावर्षी चातुर्मास्य समाप्ती निमित्ताचं प्रवचन उपासना केंद्र भोईरवाडी या ठिकाणी संध्याकाळी 6 वाजता 6 ते 6:30 या वेळामध्ये होईल. सद्गुरू गजानन महाराज की जय.